तनाला महत्व नाही मना. बाबा सरांनी मला आल्याला म्हटलं, सुवर्णा तुझे झाड व्हावे, सुवर्णा तुझे झाड व्हावे, एका वडाच्या झाडाने पालवीला सांगावे. माझी कविता. ही वाट तुडवते तुझ्या घराचे दार, मग पुन्हा नव्याने जळते रोज दुपार, मग पुन्हा नव्याने जळते रोज दुपार. या भासन सरसीदास नभाचा होतो, क्षितिजा पलीकडे मी मलाच ढकलत नेतो. ही वाट तुडवते तुझ्या घराचे दार, मग पुन्हा नव्याने जळते रोज दुपार. तू आंदोलन ग माझे, तू तहान माझी भूक, तू आंदोलन ग माझे, तू तहान माझी भूक. मी लढताना तू होते या माती मधले सुख. ही वाट तुडवते तुझ्या घराचे दार, मग पुन्हा नव्याने जळते रोज दुपार, जळते रोज दुपार. धन्यवाद. नमस्कार, मी तृप्ती राजेश मुद्गल, राहणार अहमद पुणे. शेख. इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना व माझा कवयित्रींना सलग नमस्कार. इयत्ता 6वी मध्ये लिहिलेली मी कविता, जी माझ्या शाळेमध्ये मी सादरीकरण केलेली होती रौप्य महोत्सवामध्ये, हीच कविता आज मी आपल्या सर्वांपुढे सादर करते आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे जगण्याला अर्थ नाही ध्येयाविना. सृष्टीला महत्व नाही दृष्टीविना, सृष्टीला महत्व नाही दृष्टीविना, ज्ञानाला महत्व नाही विज्ञानाविना, लेकराला महत्व नाही माय बापाविना, जगण्याला अर्थ नाही ध्येयाविना, जगण्याला अर्थ नाही ध्येयाविना. शब्दाला महत्व नाही जोडाक्षराविना, शब्दाला महत्व नाही जोडाक्षराविना, गाण्याला महत्व नाही सुराविना, भाकरीला महत्व नाही चवीविना, भाकरीला महत्व नाही चवीविना, जगण्याला अर्थ नाही ध्येयाविना. ऐका बरं का. प्रेमाला महत्व नाही मैत्रीविना, प्रेमाला महत्व नाही मैत्रीविना, तनाला महत्व नाही मनाविना, संसाराला महत्व नाही कुटुंबाविना, जगण्याला अर्थ नाही ध्येयाविना, जगण्याला अर्थ नाही ध्येयाविना. प्रकाशाला महत्व नाही सूर्याविना, प्रकाशाला महत्व नाही सूर्याविना, चमकण्याला महत्व नाही चांदणी विना, माऊलीला अर्थ नाही सावली विना, जगण्याला अर्थ नाही ध्येयाविना, जगण्याला अर्थ नाही ध्येयाविना. लक्षपूर्वक ऐका आता सर्वांनी. महत्व आहे ते कष्टाला, महत्व आहे ते कष्टाला, कष्टाविना फळ नाही, फळाविना यश नाही, यशाविना समाधान नाही. जर ध्येय असेल तर जगणे हवेच, जर ध्येय असेल तर जगणे हवेच, जीवनाची हीच दैना, ध्येयाविना काहीच होईना, ध्येयाविना काहीच होईना, ध्येयाविना काहीच होईना. धन्यवाद.